मित्रांनो, आज आपण प्रकरण 3 विभाजन मूल्य याच्यावर आधारित गणित आपण सोडवणार आहोत. त्यामध्ये वैयक्तिक श्रेणी, अर्थशास्त्र, वार शनिवार दिनांक 1/8/2024. प्रकरणाचं नाव आहे विभाजन मूल्य. आता आपल्याला विभाजन मूल्यामध्ये वैयक्तिक श्रेणी याच्यावर आधारित गणित सोडवायचं आहे. उदाहरण पाहू आपण. प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे त्यावरून दुसरे व तिसरे चतुर्थ काढा. दुसरे व तिसरे चतुर्थ काढा. संख्या आहेत 40, 85, 84, 40, 85, 84, 83, 82, 69, 83, 82, 69, 68, 65, 66, 68, 65, 64, 55, 45. आता आपण त्या ठिकाणी उदाहरण सोडू. उत्तर प्रथम संख्या चढत्या क्रमाने मांडू. प्रथम संख्या चढत्या क्रमाने मांडू. आता यामध्ये आपल्याला लहान संख्या कोणती बघायची. सुरुवातीला लहान संख्या यामध्ये 40 आहे. किती? 40. मग इथे 40 लिहायचं. 40 पेक्षा मोठी संख्या कोणती आपली? 45. 45 नंतर मोठी संख्या 64 आहे. त्यानंतर 65 आहे. त्यानंतर 68 आहे. त्यानंतर 69 आहे. 69 नंतर 70 नाही, डायरेक्ट 82. ते आहे 82. त्यानंतर आहे 83. त्यानंतर ते आहे 84. 84 नंतर 85.
संख्या आपली त्या ठिकाणी राहिली. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला 55 संख्या लिहायची. 40 45 आणि 55. तर विद्यार्थी मित्रांनो असं आपल्याला क्रॉस चेकिंग करायचं आहे, त्यामुळे आपल्याला समजतं नेमकी संख्या बरोबर आहे का नाही ते आपल्याला समजतं. आता परत एकदा मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. टोटल संख्या किती आहे आपल्या 11. म्हणून या ठिकाणी n बरोबर किती संख्या आहे आपल्या 11. n बरोबर संख्या किती आली 11 त्या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरायचे qi बरोबर I कंसात n अधिक 1 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. आता पुस्तकामध्ये आपल्याला फक्त पहिलं चतुर्थ काढायचं सांगितलं होतं, पण आपण आता या ठिकाणी दुसरं चतुर्थ काढतो. मग इथं लिहायचं दुसरे चतुर्थ Q2 बरोबर I च्या ठिकाणी काय येणार त्या ठिकाणी 2, n च्या ठिकाणी किती येणार आहे 11 अधिक 1 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. आता आपल्याला सूत्रामध्ये संख्या म्हणले बरोबर 2 लिहायचं इथं कंसात लिहायचे 12 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. झालं इथपर्यंत. आता आपल्याला याला भाग द्यायचा आहे. 4 1 4 4 3 12 बरोबर किती येणार आपलं 2 गुणिले 3. किती येणार आपलं 2 गुणिले 3. मग या ठिकाणी आपल्याला उत्तर येणार आहे, उत्तर आपण इथे देऊ 2 गुणिले 3 बरोबर 3 गुणिले 6. किती उत्तर आलं आपलं 6. 6व्या पदाचे मूल्य. इथं आलं 6व्या पदाचे मूल्य काय आहे. 6वी संख्या कुठली आपली षटचक्रामध्ये संख्या म्हणजे त्यातलं उत्तर लिहायचं आपल्याला 1 2 3 4 5 6 म्हणजे किती 68. म्हणून या ठिकाणी Q2 बरोबर 68. किती आलं उत्तर 68. म्हणून या ठिकाणी लिहायचं दुसरे चतुर्थक Q2 बरोबर 68. हे काय झालं आपलं दुसऱ्या चतुर्थकाचं उत्तर. आता आपल्याला काय करायचंय तिसरे चतुर्थक काढायचं. काय करायचंय तिसरे चतुर्थक. म्हणून या ठिकाणी लिहायचं तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 3 किंवा 3 कंसात n अधिक 1 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. तिसरे चतुर्थक Q3 बरोबर 3 किंवा 3 कंसात n अधिक 1 भागिले 4 बरोबर 3. याची संख्या किती आपली 11 अधिक 1 भागिले 4 च्या पदाचे मूल्य. बरोबर. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला 3 लिहायचं आहे. 11 आणि किती 12 तर जागा नाही आपण वरती लिहू. या ठिकाणी लिहू 3 कंसात 12 भागिले 4 पूर्ण च्या पदाचे मूल्य. बरोबर. आता काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे. 3 4 3 12 किती 4 3 4 1 4 4 3 12 3 गुणिले 3 च्या पदाचे मूल्य. बरोबर. आता याचं काय करायचं गुणाकार 3 3 9 9
9च्या पदाचे मूल्य. 9च्या पदाचे मूल्य किती? आता नवी संख्या बघायची आपल्याला. आपण जे चढत्या क्रमाने संख्या मांडली त्यातच घ्यायचं नाही तर प्रश्न उदाहरण मधलं घ्यायचं नाही. तर नवी संख्या कोणती? 1 2 3 4 5 6 7 8 9 किती आलं? 83. नव्या पदाचं मूल्य किती आलं? 83. नवी तुम्हाला लिहू Q3 बरोबर 83. म्हणून या ठिकाणी तिसरे चतुर्थ Q3 बरोबर 83. तर समजलं विद्यार्थ्यांना? अरे बोला जरा मोठे. हा नाही हो समजलं का? हो ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी दुसरे चतुर्थ आणि तिसरे चतुर्थ काढलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.